लोकलमधनं पडून मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या संख्येवरून मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनावरती ताशेरे ओढलेत। लोकलमधनं प्रवास करणाऱ्यांना तुम्ही जनावरं समजता का, असा संतप्त सवालच न्यायालयानं केलाय। पाहूयात या रिपोर्टमधून। मुंबईची लाईफलाईन अशी मुंबई लोकलची ओळख। मग हीच लाईफलाईन मुंबईकरांची डेथलाईन होते का, असं म्हणण्याची वेळ आली आहे। सकाळी कामावर जाणारा माणूस संध्याकाळी सुखरूप पोहोचेल की नाही याची शाश्वती नसते, कारण मुंबई लोकलची गर्दी म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे। मुंबईतील लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशांचा मृत्यूदर 33% झालाय। हा जगातील सर्वाधिक मृत्यूदर असून ही लज्जास्पद बाब असल्याचे ताशेरे मुंबई हायकोर्टानं रेल्वे प्रशासनावर ओढले। 2023 मध्ये 2590 प्रवाशांनी आपला जीव गमावला। दररोज सरासरी 7 जणांचा मृत्यू झालाय। यात मध्य रेल्वेवरील अपघातांमध्ये 1650 जणांचा, तर पश्चिम रेल्वेवर 940 जणांचा मृत्यू झालाय। तर एकूण 2441 जण जखमी झाल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे। यात रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेतून पडून किंवा रेल्वेच्या खांबांना आदळून झालेल्या घटनांची नोंद आहे। यतीन जाधव यांनी उपनगरीय लोकल मार्गावरील अपघातांवर प्रकाश टाकणारी जनहित याचिका दाखल केली होती। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली। गर्दीच्या वेळी मुंबईच्या लोकलमधनं प्रवास करणे म्हणजे अक्षरशः मृत्यूशी झुंज दिल्यासारखे आहे। मुंबईकरांची इतकी वाईट परिस्थिती का, असा सवाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी उपस्थित केला। लंडनसारख्या देशामध्ये रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या केवळ 1% आहे, मात्र हीच संख्या मुंबईमध्ये 33% इतकी आहे। याचं काहीही सोयीरसुतूक हे रेल्वे प्रशासनाला नाही का, असे खडे बोल देखील न्यायाधीशांनी रेल्वे प्रशासनाला सुनावले। मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे रेल्वे प्रवाशांना सुविधा देणं अशक्य होत असल्याचं मत रेल्वे प्रशासनानं यावेळी मांडलं। मात्र वाढत्या लोकसंख्येचा बागुलबुवा करून रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी कशी झटकू शकते? रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकारला सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी नाही का? ही माणसं आहेत, त्यांना जनावरांसारखं का वागवतायत, असा संतप्त सवाल कोर्टानं उपस्थित केलाय। दरम्यान लोकल सुविधांवरून आशिष शेलार यांनी रेल्वे प्रशासनाची पाठराखण केली आहे। स्थानकांच्या विस्तारीकरणावरून शेलारांनी विरोधी खासदारांवर निशाणा साधलाय। मला वाटतं न्यायालय त्यावर आपला निर्णय देईल। मी एवढं नक्की सांगेन की मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमध्ये मूलभूत सुविधा, मग ती लिफ्ट असेल, एस्केलेटर असेल, प्लॅटफॉर्मची उंची वाढवणं असेल, क्रॉसिंग करण्यामधल्या जागा कमी करणं असेल, या सगळ्यामध्ये भरीव काम सरकार करत आहे। मुंबईकरांचा प्रवास म्हणजे रोज युद्धावर जाण्यासारखाच झालाय। गेल्या 15 वर्षात प्रवाशांची संख्या 15% वाढली आहे, मात्र रेल्वे सुविधांची अवस्था जैसे थेच आहे। त्यामुळे मुंबई हायकोर्टानं खडे बोल सुनावल्यानंतर तरी रेल्वे प्रशासनाला जाग येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।